कशी वाटली? पावर कशी आहे? पावर कशी आहे? पावर इथे मी घेतलेत खेकडे. हे जे स्वीट पोटॅटो आणि हे जे कॉर्न वगैरे आहेत त्यांना आपण चांगल्या प्रकारे हा मसाला लावायचा आहे. आमचा मैदान आहे, आमच्या मंडळाला खूप चांगलं मैदान लाभलं आहे. कामगार विश्व क्रीडा मंडळामध्ये मी राहतो मानपूरमध्ये. सो तिकडे आम्हाला चांगलं मैदान लाभलेलं आहे. नमस्कार खवे मंडळी, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय आपला आवडता कट्टा ज्याचं नाव आहे खवे कट्टा. मंडळी, सध्या हिवाळा चालू झालाय आणि हिवाळा म्हटला की खूपच थंडीचं वातावरण असतं, सगळीकडे धुक्याचं वातावरण असतं आणि अशातच आपण काही या सीझनमध्ये खूपच वेगवेगळे पदार्थ आपल्याला खायला आवडतात. तर अशातच एक भाग म्हणजे तुम्ही थंबनेल तर बघितलाच असेल, आज आपण बनवतोय कॉकटेल पोपटी. तुम्ही एकंदरीत पोपटी हे नाव ऐकलं असेल, पण कॉकटेल पोपटी हे नाव कधी ऐकलं नसेल. तर आज आपण कॉकटेल पोपटी बनवणार आहोत. कॉकटेल म्हणजे असं वेगळं काही समजू नका. कॉकटेल म्हणजे आपण एक मिक्सअप करून बनवतोय. काय असेल ते तुम्हाला पुढे समजेलच. तर मंडळी, मी जास्त वेळ घेणार नाही आहे, लगेच तुम्हाला साहित्य सांगतो काय काय घेतलंय ते. पण तत्पूर्वी आज मी एकटा नाही आहे, आज माझ्यासोबत माझे सहकारी आहेत. तर मी आज त्यांना सुद्धा आमंत्रित करतो. तर माझ्या सहकाऱ्यांना आमंत्रित करतो मी. तर मंडळी, आज मी माझ्या 2 सहकाऱ्यांना आपल्या या खवे कट्ट्यावर बोलवलंय. तर सर्वात प्रथम तुझं नाव सांग आपल्या प्रेक्षकांना. श्रेयस विजय जाधव. अच्छा, श्रेयस. आणि तुझं नाव काय? आकाश आशुतोष बर्मन. अच्छा. तर आज आपण आपल्या या सेटवर जे काय पदार्थ बनवतोय त्याची तुम्हा दोघांना कल्पना आहे का? काय बनवतोय आपण, तू सांग. हो, मला माहिती आहे. काय बनवतोय? ते बनवतोय कोकटक. कॉकटेल पोपटी. हा. अच्छा. आणि तुला माहिती आहे? नाही माहिती? मग काय बघतो काय तू? तर ठीक आहे, नाही माहिती तर मी सांगतो, आपण कॉकटेल पोपटी बनवतोय. तू खाल्ली आहेस का कधी एकंदरीत पोपटी? कधीच नाही खाल्ली? खरं? तुझं गाव कोणतं आहे? सातारा. सातारा. साताऱ्याकडे मला वाटत नाही एवढी कधी पोपटी बनत असेल ना. नाही बनत ना. ठीक आहे. तर आज मी तुला पोपटी कशी बनते ती मी तुम्हाला आज दोघांना इकडे दाखवणार आहे. आपण एकत्र ही रेसिपी बनवणार आहोत. समजलं? तू खाल्लीस पोपटी? खाल्लीस म्हणजे तुला तर माहितीच असेल. ओके. तर आपण मंडळी सर्वात प्रथम तर आता साहित्य बघूया काय काय घेतलंय ते. खूपच बेसिक साहित्य आहे आणि युजली पोपटीमध्ये जे आपण वापरत नाही ते आज आपण वापरणार आहोत. आणि पोपटी बेसिकली हिवाळ्यातच का बनवली जाते, कारण की ज्या भाज्या आहेत ते फक्त हिवाळ्याच्या सीझनमध्येच भेटतात आणि आपण ज्या आता भाज्या वापरणार आहोत त्या फक्त त्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये भेटतात आणि त्यामुळे भेटणारं जे फायदे आहेत ते खूप चांगले फायदे आहेत. तर तुम्हाला मी सगळं एकंदरीत दाखवतो. सर्वात प्रथम आपण साहित्य बघूया काय काय घेतलंय ते. तर इकडे आपण सर्वात प्रथम तर चिकन घेतलेलं आहे. एक कमीत कमी 1 ते 1.5 किलो चिकन आहे. आपण कॉकटेल पोपटी बनवतोय त्यामध्ये चिकन हे मॅन्डेटरी आहे. पोपटीमध्ये चिकन हे मॅन्डेटरी असतंच. याऐवजी मी मटन सुद्धा घेऊ शकलो असतो. माझ्या डोक्यात हा विचार सुद्धा होता, पण मटन कितपत शिजेल किंवा काय होईल याची थोडीशी भीती होती. आपण ते सुद्धा ट्राय करूच, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सध्या तरी आपण इथे आता चिकन घेतलंय 1 ते 1.5 किलो. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे सी फूड, म्हणजे इथे मी घेतलेत खेकडे. हे जे आहेत ते काळ्या पाटीचे खेकडे आहेत. बेसिकली हे घाटावर आणि आमच्या कोकणात खूप प्रमाणात मिळतात, नदीच्या आणि ओढ्याच्या साईडला. हे समुद्रातले खेकडे नाही आहेत. समुद्रातले जे खेकडे असतात तुम्हाला माहिती असेल की इकडे साईडला असे ते टोकदार असे त्यांचं ते शेल असतं आणि हे आहेत काळ्या पाटीचे खेकडे. पुढे आपण इकडे घेतलेले आहेत हे जे लॉबस्टर आहेत ते घेतलेत, मोठेवाले प्रॉन्स. हे ॲक्च्युली खूपच मोठे होते, यांची साईज खूप मोठी होती, जवळपास हे एवढे अशा साईजचे, मोठ्या साईजचे होते. तर आपण हे लॉबस्टर्स घेतले, त्यांना मी साफ केलं, चांगलं धुतलेलं आहे आणि अशा प्रकारे एक 7 ते 8 लॉबस्टर आहेत आपल्याकडे. 7 ते 8 खेकडे आहेत. पुढे आपण इकडे हे जे आहे हे आहे लॉबस्टर्स आहेत, त्यांचे नांगे आहेत. हे तुम्ही विचार करू शकता, हे नांगे बघा किती मोठे आहेत. जे लॉबस्टर किती मोठे असतील ते साफ करून नंतर मग हे थोडेसे एक मिडियम साईजचे होतात. सो आपण एकंदरीत हे सगळं घेतलेलं सामान आहे. पुढचं सामान सांगतो तुम्हाला. इकडे आपण हे घेतलेले आहेत मक्याचे कणिस.
एक 2 मक्याचे कणीस घेतले, त्यांना आपण हे मीडियम साईजमध्ये बारीक केलेत. थंडीमध्ये मिळणार आपण ज्या भाज्या म्हणू शकतो किंवा फळ म्हणू शकतो त्यातलं हे एक फळ आहे, याला म्हणतात शिंगाडा. बेसिकली हे रक्तासाठी आणि रक्तवाढीसाठी चांगलं असतं. खूप थंडी आपल्याला हिवाळ्यात वाजते आणि त्यामुळे आपण जर याचं सेवन केलं तर आपल्यात रक्त घोटण्याचं प्रमाण खूप कमी होतं. आपल्याला वात वगैरे येत नाही, त्यामुळे पायाला वात येतो, हाताला वात होतं, अशा प्रकारे वात वगैरे येत नाही. रक्त आणि वाढीसाठी हे चांगलं असतं. पुढे आपण हे घेतले तर इकडे हे अमेरिकन पोटॅटो हे आपण मधून कट करून घेतलेत. आता अमेरिकन पोटॅटो का, तर आपण हे सगळं हे जे पोपटी बनवणार आहोत हे आपण आगेवर बनवणार आहोत, सगळं ते स्टीम होणार आहे आतमध्ये. तर अमेरिकन पोटॅटो हे खूप स्वीट्स असतात, म्हणजे एक मीडियम टाईपमध्ये स्वीट्स असतात, त्यामुळे ते आपण घेतलेलं आहे. पुढे आपण रताळं घेतलं आहे, म्हणजे स्वीट पोटॅटो. एक 2 रताळे घेतले, त्यांना आपण कट केलेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे भांबुर्डीचा पाला, जो की फक्त हिवाळ्यातच उपलब्ध होतो. त्यानंतर आपण इथे घेतलं आहे केळ्याचं जी पानं आहेत केळीची, ती आपण घेतली आहेत. पुढे इकडे आपण हिरवा मसाला घेतला. हिरवा मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, पुदिना, अशा प्रकारे आपण सगळं हा हिरवा मसाला घेतला आहे. आणि तो कशात वापरणार आहे, काय करणार आहे ते पुढे मी तुम्हाला सांगेनच कृतीमध्ये. आणि पुढे घेतलेलं आहे अंडी, एक 4 ते 5 अंडी घेतलेत. इकडे जाडं मीठ घेतलेलं आहे. पुढे आपण तूप घेतलं, आपल्याला तूपसुद्धा लागणार आहे. पुढे आलं लसूण पेस्ट आहे, चिकन मसाला आहे, हळद आहे, लाल तिखट आणि मीठ, जे की आपण चवीनुसार घेणार आहोत. तर मंडळी, आपण साहित्य बघितलं काय काय घेतलंय ते. पुढे आपण आता कृतीकडे वळूया. कृतीमध्ये आपल्याला पहिला तर आता चिकनचं मॅरिनेशन करायचं आहे, त्यानंतर सी फूडचं, आणि त्यानंतर हे आपण जे काही व्हेजिटेबल घेतलेत त्याचं आपण मॅरिनेशन करू. सगळ्यात पहिले चिकनचं मॅरिनेशन करून घेतो मी. चालेल, आपण पहिला चिकनचं मॅरिनेशन करूया. ओके, काय काय चिकनमध्ये लागणार आहे ते सगळं बघूया आपण. तर सगळ्यात पहिले आपण चिकन मॅरिनेशन करतोय. त्यासाठी आपण चिकन एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया. साधारण 1 ते 1.5 किलो चिकन आहे. तर मंडळी, आपण इथे हा जो हिरवा मसाला बनवला आहे तो आपण घेतोय. चिकनचं मॅरिनेशन खूप सोपं आहे, त्यानंतर ते सी फूडचं आहे ते पण खूप सोपं आहे. तर सगळ्यात पहिले आपण इथे हा जो हिरवा मसाला बनवला आहे तो घेऊया. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत लाल तिखट चवीनुसार. थोडंसंच घेतो, कारण यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा आपण वापरलेल्या आहेत. हळद घेतोय मी 1 टेबलस्पून. पुढे इथे घेणार आहोत चिकन मसाला. चिकन मसाला सर्वच घेतोय, एवढा तर आपल्याला लागणारच आहे. पुढे थोडीशी 1 टेबलस्पून आलं आणि लसूणची पेस्ट, कारण यामध्ये आपण ऑलरेडी आलं घातलेलं आहे. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. पुढे आपण इथे घेऊया तूप. तूप बघा मित्रांनो, इथे एवढी थंडी आहे, हे तूप पण पूर्ण मी मेल्ट करून आणलं होतं. तर हे सगळं गोठलंय. सो 3 टेबलस्पून तूप घेतलंय. आपण हे सगळं एकजीव करणार आहोत. तर मंडळी, आपण इथे चिकन मॅरिनेशन केलंय. पुढे आपण या भाज्या ज्या घेतल्यात त्या मॅरिनेशन करूया. सगळ्यात पहिला तर मी इकडे एक कॉर्न घेतो, मक्याची कणसं एक 7 ते 8 आहेत. पुढे रताळे घेतो 5 ते 6. त्यानंतर इकडे हे अमेरिकन पोटॅटो 2 ते 3 आहेत. पुढे हे शिंगाडे, हे आपल्याला कट करायचे आहेत, तर मी आधी हे कट करणार आहे आणि मग एक एक टाकणार आहे. तर मंडळी, ही शिंगाडे आपण इथे कट करून घेतलेत. हे सुद्धा मी ह्याच्यात टाकतो.
कट याच्यासाठी करून घेतलेत की जो आपण मसाला बनवणार आहोत तो चांगला त्यात मुरला गेला पाहिजे त्यासाठी. तर इथे मी हे शिंगाडे घेतलेत कट करून. तर सर्वात प्रथम आपण इथे घेतोय हे हिरवी पेस्ट. परत एकदा सर्वच घेऊया. ही जेवढी हिरवी पेस्ट याला लागेल तेवढी खाण्यात मजा येईल. पुढे आपण इथे घेऊया थोडंसं लाल तिखट. हळद आणि इकडे आपण घेतोय तूप. आणि चवीनुसार मीठ. आणि हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचंय. हे जे स्वीट पोटॅटो आणि हे जे कॉर्न वगैरे आहेत त्यांना आपण चांगल्या प्रकारे हा मसाला लावायचा आहे, कारण ह्याच्यातच खरी मजा आहे. जेवढा चांगला मसाला ह्याला हे जे लागेल मिश्रण तेवढं ते चांगलं आणि टेस्टी लागणार आहे. तर मंडळी आपलं व्हेजिटेबलचं मॅरिनेशन झालेलं आहे. पुढे आपण आता हे जे सी फूड आहे त्याचं मॅरिनेशन करूया. त्यासाठी मी इकडे खाली हे जे पान घेतलंय हे आपण सगळे क्रॅब्सनी आहेत. क्रॅबनी प्रॉन्स आपण सगळे केळीच्या पानावर टाकतोय. त्यानंतर आपण यामध्ये सर्वात आधी टाकत आहोत लाल तिखट. तीन ते 4 टेबलस्पून लाल तिखट टाकलेली आहे. पुढे 2 ते 3 टेबलस्पून आपण हळद टाकूया. आले लसूण पेस्ट 2 टेबलस्पून. लास्ट बट नॉट द लीस्ट तूप. हे पण आपण त्याला टाकणार आहोत. हे सगळं आपल्याला आता एकजीव करायचं आहे. थोडंसं मीठ घेऊया. तर मंडळी आपलं इकडे एकंदरीत सगळं मॅरिनेशन करून रेडी आहे. इकडे आपण चिकनचं मॅरिनेशन केलं आहे. इकडे आपण क्रॅब्स आणि प्रॉन्सचं मॅरिनेशन केलं आहे. पुढे आपले इथे व्हेजिटेबलसुद्धा मॅरिनेशन करून रेडी आहेत. तर आकाश, आपल्याला आता हे सगळं आपण जे मॅरिनेशन केलेलं आहे ते आपल्याला एकावर एक असे लेअर बाय लेअर बनवायचे. ओके, तर मला फक्त इकडं मडकं पकडायला मदत कर, जेणेकरून मी सगळं ह्याच्यात फिल करेन. ओके, तर मडकं पकड तू. तर मंडळी सगळ्यात प्रथम तर आपण इकडे हा जो भांबुडीचा पाला घेतलेला आहे तो आपल्याला इकडे लागणार आहे. इकडे आपण हा सगळ्यात पहिला लेअर हा भांबुडीच्या पालाचा टाकतोय. हे अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये हे टाकायचं आहे.
पुढे मंडळी आपण यामध्ये टाकणार आहोत हे जे व्हेजिटेबल्स आहेत ते. आता हे व्हेजिटेबल्सच का टाकतोय तर हा जो बांबुडीचा पाला आहे त्याला ना एक विशिष्ट असा सुवास येतो, एक ओव्यासारखा स्मेल येतो बघ, हा ओव्यासारखा स्मेल येतो. तर त्यामुळे तो जो अरोमा आहे तो या व्हेजिटेबल्समध्ये चांगलापणे उतरेल आणि त्याची वेगळी टेस्ट लागेल. तर त्यासाठी आपण हे सगळे व्हेजिटेबल्स इथे फिल करूया. पुढे मंडळी आपण ही जी केळीची पानं आणलेली आहेत ही टाकूया यावर. एक लेअर आपली कंप्लीट झालेली आहे. मंडळी आपण हे केळीचे पानांचा एक लेअर वरती टाकलेलं आहे, पान टाकलेलं आहे. पुढे आपण इथे हे जे चिकन आहे ते टाकणार आहोत. पुढे मंडळी अजून एक चिकनचं मॅरिनेशन टाकल्यानंतर पुढे केळीची एक पानाची लेअर आपली इथे येते. लेअर यासाठी की मित्रांनो पुढे ना ते सगळं मिक्सअप होत नाही, त्यामुळे लेअर करणं हे महत्वाचं आहे. इथे आपण टाकूया आता हे आपले सी फूड्स, क्रॅब्स अँड प्रॉन्स. बस छान मॅरिनेट झालेत. कसं वाटतंय, कसे मॅरिनेट झालेत? बरोबर झाले. तर मंडळी आपली सी फूडची लेअर झाली आहे. पुढे आपण परत एकदा केळीच्या पानांची लेअर टाकतोय. तर मंडळी ऑल लेयर्स आर कम्प्लीट. पुढे आपल्याला हा बांबुडीचा पाला आहे तो एकदम जास्त प्रमाणात लागतो आणि हा आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. चारी साइडून राऊंड सर्कल मध्ये हा फिल करायचा आहे. त्यानंतर मंडळी आपल्याला हे जे खडं मीठ आपण घेतलेलं आहे हे वरतून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण ही जी अंडी घेतली ती इकडे पसरवायची आहेत. आणि परत एकदा हा पूर्णपणे जो बांबुडीचा पाला आहे तो याच्या भोवती लावून घ्यायचा आहे. तर मंडळी आपलं हे जे एकंदरीत पोपटीचं सगळं आपलं जे मॅरिनेशन होतं ते आपण इथे लेअर बाय लेअर फिल केलंय. बांबुडीचा पाला टाकलाय, वरतून आपण अजून एक केळीच्या पानाची लेअर दिली आम्ही. आणि आम्ही आता हे आमचं मैदान आहे, आमच्या मंडळाला खूप चांगलं मैदान लाभलं आहे. कामगार विश्व क्रीडा मंडळामध्ये मी राहतो मानपूरमध्ये. सो तिकडे आम्हाला चांगलं मैदान लाभलेलं आहे. तर तिकडे मी ही जी पोपटी आहे ती जमिनीवर आपल्याला ही उपटी ठेवायची आहे. थोडासा खड्डा करून त्यावर उपटी ठेवायची आहे आणि वरती आपल्याला सगळ्या म्हणजे पेंडा वगैरे किंवा लाकडं वगैरे त्यावर ठेवून आग लावायची. सो पटापट आपण जाऊया मैदानात आपल्या. हा तर आम्ही मैदानात जातो. पुढची व्हिडिओ तुम्हाला सगळीची तिकडचीच मजा मस्ती बघायला मिळेल. सो लेट्स गो, चलो. तर मंडळी आम्ही मैदानात आलेलो आहोत. पुढे आम्ही इथे समोर एक छोटासा खड्डा केलाय आणि मडकं हे आम्ही उपडी करणार आहोत आणि पुढे हा हे लाकूड आणि हा जो पेंडा आहे तो आम्ही यावर टाकून आग लावणार आहोत. सो रेडी रेडी का? चलो तो फिर.
तर मंडळी आपण इकडे जेवढी चांगली लाकडं लावणार आहोत, जेवढी चांगली आग आपण लावू तेवढंच चांगली आपली पोपटी बनणार आहे, कॉकटेल पोपटी. सो इकडे लाकडं लावायचं काम चालू आहे माझ्या सहकाऱ्यांचं आणि इकडे आम्ही आता पेंडा पण लावणार. तर मंडळी पोपटी तर आपली शिस्तेत आहेत. माझे अजून काही मित्रमंडळी आलेत तर आपण त्यांना सुद्धा प्रश्न विचारूया. तर तुम्ही सगळ्यांपैकी किती जणांनी पोपटी खाल्ली आहे? खाल्ली भाऊ, सगळ्यांनी खाल्ली. किती वेळा खाल्ली आहेस? 5-6 वेळा खाल्ली असेल. तू? 3दा खाल्ली. अच्छा, तू किती वेळा खाल्ली? 4 वेळा खाल्ली. तू? 3 वेळा खाल्ली. बरं, तर आपण आता यांची नावं विचारून घेऊ, यांचं काय काय नाव आहे ते. सर्वात पहिलं तुझं नाव सांग. शैलेश महाडिक, शैलेश महाडिक, धीरज सावंत, धीरज सावंत, उपकार महाडिक, ओंकार महाडिक, हर्षद गायकवाड, हर्षद गायकवाड. आणि मला तर तुम्ही सगळे ओळखतातच. आणि आपण ही जी पोपटी बनवली आहे ना, ही बेसिकली आपण कॉकटेल पोपटी बनवली आहे. हिची व्हिडिओ आपल्याला तुम्हा सगळ्यांना यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेलच आपल्या. आणि तुम्ही तर बघितलीच आहे. पुढे आमची ही मजा सुद्धा बघतातच आहे. आणि आम्ही आता ही पोपटी सर्व करणार आहे. तर मंडळी अशा प्रकारे आमची ही कॉकटेल पोपटी बनवून रेडी आहे. तर आपण टेस्ट करूया सगळ्यांनी. हळू एक एक जण. हा, कशी वाटली? पावर कशी आहे? पावर कशी आहे? पावर विराज कशी वाटली? दिलखुश, खूप छान आहे. मस्त मस्त. दिलखुश. तर मंडळी अशा प्रकारे आपली ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्वाचं कवळे कट्टा कवळ्यांच्या. धन्यवाद.